हॅलो, माईक चेक. हॅलो, माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे. आजचा विषय आहे एचा इतिहास. 10 जून 1935ला ए सुरू झाली. त्याच्या आधी काय झालं तो इतिहास सांगायला मला सांगितलेला आहे. कांजूरमार्गचा शांती समूह 10 जून 2024. इतिहास सांगायचा तर 2 प्रकारामध्ये सांगता येतो. एक आहे घटनाक्रम, सनावळी आपली असते, अमुक तारखेला अमुक झालं, अमुक तारखेला अमुक झालं. आणि दुसरं आहे त्या घटनांचं विश्लेषण, की त्याच्या मागची काय आध्यात्मिक तत्त्व आहेत ते सांगायचा प्रयत्न करू. दोन्ही गोष्टी मी कव्हर करायचा प्रयत्न करीन. पहिल्यांदा मला स्टीवनी सुपारी दिली, मी सुपारी म्हणतो गमतीने, तेव्हा सांगितलं 20 मिनटं बोलायचं. म्हटलं येत नाही. 20 मिनटं, माझी 35 वर्षाची स्टोरी सांगायला 20 मिनटामध्ये अर्धा मिनिट पण पुरणार नाही. त्याच्यामुळे म्हटलं येत नाही. 45 मिनटं देणार असेल तर येतो. दुसरा स्पीकर आहे मंगेश, तो रस्त्यात येतोय तो येईपर्यंत मी बॅटिंग करून घेतो. 40 मिनटं 45 मिनटं बोलेन मी. हे सगळं करतो आहे याचं कारण रेकॉर्डिंग करतो आहे. आणि रेकॉर्डिंग करायचं कारण आहे, मला बरेच लोक सांगायचे तुझं शेअरिंग पाठव. त्यामुळे ते मला व्हॉट्सअपवरती पाठवायच्या लक्षात राहायचं नाही, जमायचं नाही, अमुक तमुक. त्यामुळे एका हुशार माणसाने चांगला मार्ग सांगितला, तुझं यूट्यूब चॅनल चालू कर. त्यामुळे तुमच्या सगळ्यांकडे गुगल आहे, तुम्ही नको त्या लफडी बघता. त्याच्यामध्ये जायचं गुगलमध्ये आणि 4 शब्द टाईप करायचे, ए शेअरिंग मुंबई आणि श्रीधर. स्पेलिंग कसंही केलं तरीसुद्धा चालेल, मराठीत टाईप केलं तरीसुद्धा चालेल. ऑलरेडी मी 6-7 शेअरिंग अपलोड केलेली आहेत. नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या मला त्याच्यामुळे हे मी आत्ता रेकॉर्डिंग करतो आहे. आणि माझा मोबाईल सायलेंट काय ते हवाई जहाज मोडवर ठेवलेला आहे आणि रेकॉर्डिंग करतो आहे. उद्या अपलोड करीन. ऑलरेडी 2013चं शेअरिंग अपलोडिंग केलेलं आहे. कांजूरमार्गला मी बऱ्याच वर्षांनी आलो आहे. 1999ला मला वाटतं अरुणभाई ॲक्टिव्ह असतील तेव्हा रिडम्शन ग्रुपमध्ये आलेलो आहे. त्याच्यानंतर 10 जून 2002ला बंडूनी बोलवलं होतं कांजूर आपल्या इंटरग्रुपच्या मार्फत. आणि 5 डिसेंबर आत्ता चेअरमन राजकुमार होते, त्यांनी सांगितलं त्यांचा मृत्युंजय समूह, तो हॉस्पिटलमध्ये ग्रुप होता, नेव्ही हॉस्पिटल, तिथे आलेलो आहे. आणि 5 वर्षापूर्वी ह्या शाळेमध्ये मी काउंटिंग ड्युटीला आलो होतो. आत्ता माझी ट्यूबलाईट पेटली की काउंटिंग होतं लोकसभेचं, तेव्हा माझा मेवणा इथे राहायचा ह्या कुठल्या तरी बिल्डिंग टावरमध्ये, आणि मी इथे आलेलो मला आठवलं. पण कांजूरमार्गचा संबंध जुना आहे. मी मूळचा भिवंडीचा आहे. मी वयाच्या 18व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली. 29व्या वर्षी अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा निरोप डॉक्टर श्रीकांत जोशींनी दिला. पण आपण आज स्थापना दिवस असल्यामुळे बिल डब्ल्यू, डॉक्टर बॉब, नंतर भारतात येण्यासाठी हॅरी मथायस, त्याच्यानंतर ठाण्यामध्ये येण्यासाठी प्रकाश नायर, त्याच्यानंतर भिवंडीत येण्यासाठी सुभाष कानिटकर, हे सगळे गेलेले आहेत आता. पण त्यांची आठवण काढायचा दिवस आहे. आपण आत्ता श्रद्धांजली म्हणून, आदरांजली म्हणून अर्धा मिनिट उभं राहिलो ते त्याच्यासाठी की आपल्याला इतिहास माहीत असायला पाहिजे. मला एचा मेसेज मिळाल्यानंतर मी लगेच एच्या मीटिंगला आलेलो नाही. मी काही गुणीबाळ नाही आहे, मी अजूनही फटकळ आहे. स्टीवनी मला उगाच 2-4 वेळा फोन केला, आहे का ना, पक्का आहे का ना, ऐसा आहे वैसा आहे, बेस्ट ऑफ लक. त्याचा मोबाईल ब्लॉकच करून टाकला मी. तो दुपारपासून बोंबलतोय, अरे तुम्हाला फोन नाही चलता आहे. आता नंतर माझी ट्यूबलाईट पेटली. ह्याने कधीतरी दुपारी झोपलेला असताना फोन केला, रागात मी दिला ब्लॉक करून, तो अनब्लॉक करायचा राहिला, तो तसाच राहिला. त्याच्यामुळे मी गाढव आहे आणि जास्त शहाणा आहे, अजूनही जास्त शहाणा आहे मी. त्याच्यामुळे माझे वांदे होतात, त्रास होतो त्याचा. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगला पहिल्यांदा आलो, त्याच्या आधी माझं बरंच नुकसान झालं होतं. आम्ही 4 भावंड, 2 भाऊ 2 बहिणी, वडील वारकरी, हेडमास्टर, आई शिक्षिका, भाड्याच्या घरात राहत होतो. बाहेर म्युन्सिपाल्टीचा नळ असायचा, तिथून सकाळी वडील पाणी भरून आणायचे आम्ही लहान असताना. घरात कोणी दारू पिणारं नाही, आजूबाजूला ब्राह्मणाळी, त्याच्यामुळे कोणी दारू पिणारा नाही फारसा. दारू कशी पितात, चकना म्हणजे गोड खायचा का तिखट खायचा, हे सगळं आमच्या अड्ड्यावरचे स्पॉन्सर लोक होते. स्पॉन्सर म्हणजे गुरु लोक जे होते, मार्गदर्शक,
त्यांनी काय काय आयडिया सांगितल्या त्याप्रमाणे करायला लागलो. पहिल्या 5 वर्षात 3 महिन्यातनं एकदा प्यालो आणि नंतरच्या 6 वर्षामध्ये दिवसाआड सरासरी अर्धी बाटली दारू प्यालो. दारू प्यायल्यामुळे शारीरिक नुकसान झालं. सिगरेटी फुकल्यामुळे श्वसनसंस्था गेली. मागचा दरवाजा मिरच्या खाल्ल्यामुळे गेला. त्याच्यानंतर ऐकायला येत नाही. कुठेतरी मार खाल्ला असेल, कानाखाली खाल्ली असेल कुठेतरी, त्यामुळे ऐकायला कमी येतं, दिसतं कमी, मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं, लक्षात राहत नाही. हे सगळं आज 64व्या वर्षी जरी होत असलं तरी त्याची मुळं सगळी तिथे आहेत. त्या 11 वर्षाची दारू प्यालो त्याच्यात त्याची मुळं आहेत. त्याच्यामुळे आर्थिक नुकसान झालं, शारीरिक नुकसान झालं, सामाजिक झालं, कौटुंबिक झालं, व्यावसायिक झालं. धंदा होता पार्टनरशिपमध्ये, हाकलून दिला दारू पितो म्हणून, वडिलांनी हाकलून दिलं. आणि माझी आई सांगायची, मी तिला सांगायचो तो पितो त्याला नाही ओरडत, तो पितो. आई म्हणायची अरे मेल्या, तो पितो तशी पी ना तू. त्या वाक्याचा अर्थ मला अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या पहिल्या मीटिंगमध्ये आला. सगळे दारू पिणारे दारुडे नव्हेत. काही लोक सुखासमाधाने मापानी सामाजिक दारू पिऊ शकतात. मी म्हटलं अरे वा वा, परतीचा मार्ग आपल्याला अजून शिल्लक दिसतो बहुतेक. मद्यपास आजार झाला आहे की नाही ज्याचं त्यांनी ठरवायचं. 20 प्रश्न इथे दिलेले आहेत. आम्ही कोणाला दारुड्या म्हणत नाही. त्याच्यामुळे पहिल्या दिवशी मला मद्यपास आजार, मन सांगतं थोडी दारू पी, शरीर सांगतं टाईट होईपर्यंत पी. पहिलं स्पॉन्सर विश्वनाथ गुरुजी, त्यामुळे ते सांगायचे मद्यासक्ती, आसक्ती शब्दामध्ये सक्ती आहे. सक्ती म्हणजे बैठ आवाज नहीं करने का, 1 पावशेर पीने के बाद चुळबुळ चलता नहीं है ना, बैठना ही पड़ता है, मजबुरी का नाम. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या पहिल्या मीटिंगमध्ये मला मद्यपास आजार कळला. 4 मीटिंग केल्यानंतर परत दारू प्यालो. म्हणजे मला विचार करायला दारू लागायची, त्याच्यामुळे परत दारू प्यालो. आणि मग 10 ऑक्टोबर 1989 पासून आज 34 वर्ष 8 महिने झाले दारूपासून दूर आहे मी. आज मागे वळून बघतो तेव्हा कळतं की ही देवाची कृपा आणि अल्कोहोलिक्स अनोनिमसची कृपा. अल्कोहोलिक्स अनोनिमस नसती तर काय झालं असतं, हा विचार प्रत्येकाने आज रात्री झोपताना मनात आणायचा. तुमच्याकडे बिग बुक असेल तर बिग बुक काढायचं आणि वाचायचं. शेवटचं प्रकरण आहे, त्याच्यामध्ये सगळा एचा इतिहास दिलेला आहे. किती जणांकडे बिग बुक स्वतःचं आहे, हात वर करा जरा. स्वतःचं बिग बुक आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे जर का आर्थिक अडचण असेल तर कोणाला तरी बाजूवाल्याला सांगा, तो तुम्हाला देईल पुस्तक. आणि आर्थिक चणचण नसेल तर कुठे मिळतं रे पुस्तक विकत? इंटरनेटचं ऑफिस कुठे, किती वाजता उघडं असतं? किती वाजता उघडं असतं? मंगळवार गुरुवार 7:30 बस या वेळामध्ये उघडं असतं. ज्यांनी हात वर केलेले आहेत त्यांनी बिग बुक घ्या कृपा करून, आणि सोबर जगणे पुस्तक पण घ्या. पुस्तक वाचल्याशिवाय तुम्हाला अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्थेबद्दल माहिती कळणार नाही. नुसत्या मीटिंग करून बद्दल फारसं कळणार नाही. तो हत्ती आणि 7 आंधळ्याची गोष्ट आहे की नाही. त्याच्या हाताला हत्तीचा पाय लागला, तो म्हणतो हत्ती खांबासारखा आहे. त्यामुळे ज्यांनी पहिल्या दिवसापासून सर्व्हिसमध्ये उतरला तो सांगतो ये रिकवरी वगैरे हे श्रीधर विधर एडा लोग है, इसके नाद में लगने की कोई ज़रूरत नहीं, आपण खाली सर्व्हिस करणे का. बरोबर. ज्याच्या हातामध्ये कडक स्पॉन्सर लागला तो सांगतो 4थी पायरी घ्यायची, 5वी पायरी घ्यायची, कार्यक्रम घ्यायचा. तर तो सांगतो सर्व्हिस वगैरे नंतर करायची, आधी रिकव्हरी करायची. दुसरा कोणतरी डायरेक्ट GSOमध्ये गेलेला असतो, महान आत्मा त्याचा स्पॉन्सर असतो, ट्रस्टी बिष्टी. त्याच्यामुळे तो सांगतो GSO खाली खाली GSO डेलिगेट बनणे का, बाकी खरं फालतू. हे सगळं खरं आहे, पण हे सगळं जोडल्यानंतर खरं आहे. त्याच्यामुळे खरं काय आहे ते अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या पुस्तकात तुम्हाला मिळेल. आज आपण 89 वर्ष करून पूर्ण 90व्या वर्षात पूर्व करतोय संस्था आपली. ह्याच्या आधी वॉशिंग्टोनियन सोसायटी नावाची संस्था 100 वर्ष जिवंत होती. ती अनेक कारणांनी गेली, पण त्यातलं एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे अनामिकता. त्यातल्या काही लोकांनी स्वतःचे फोटो काढून आणि बॅकग्राऊंडला वॉशिंग्टोनियन सोसायटीचे बोर्ड असलेले फोटो काढून वर्तमानपत्रात दिले. तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं, नाही तर व्हॉट्सअपवर दिले असते त्यांनी. आणि ती संस्था अनेक कारणांनी रसातळाला गेली. आपल्याला आता संस्थेला आदरांजली किंवा संस्थेप्रती कृतज्ञता म्हणून काही नाही तर गेला बाजार एवढं तर करू शकतो की नाही की माझी अनामिकता मी तोडणार नाही. दुसऱ्याची तोडणं तर पापच आहे, पण स्वतःची अनामिकता, विशेषतः सर्व्हिसवाल्या लोकांना वाढदिवसाला टोकन घेताना फोटो काढले जातात, बॅकग्राऊंडला असतं. माझं म्हणणं फोटो काढणं चुकीचं नाही, फक्त तो इकडनं काढायच्याऐवजी इकडनं काढायचा.
इकडनं काढला की हा ही बॅकग्राऊंड येणार नाही, मागचं काय आलं ते माणसं आली तरी काय बिघडत नाही. पण लोकांना पटत नाही, नाही तर का उपयोग आहे? हे जर नसेल तर मग का उपयोग आहे? सर्व्हिसमध्ये कुठेतरी एक काउंटर लावलं की लगेच त्याला पहिले फोटो काढायला लागतो, बसून फोटो काढायला लागतो. आम्ही सांगतो ते काउंटर लागलेलं आहे ना, त्याचा फोटो वेगळा टाक आणि तुझा फोटो रस्त्यावर उभा राहिलेला असा वेगळा टाक. ज्याला समजायचं ते समजून जाईल. पण आपल्याला अनामिकता पाळायची कशी आणि कशाला पाळायची हे कोणी सांगत नाही. आमचे अरुणभाई नेहमी म्हणायचे, धरावे असे पाय दिसत नाहीत. त्याच्यामुळे हल्ली कार्यक्रमाबद्दल बोलणारे आणि फटके देणारे, माझ्या लहानपणी एमधल्या फटके देणारी माणसं होती. त्याच्यामुळे बरंच काही कळलं मला. आज अंजारून गोंजारून घ्यायचे, ये रे बाबा, ये रे बाबा, असू दे असू दे, ये बाबा ये. पूर्वी आमच्या लहानपणी असं नसायचं. आम्ही घड्याळाकडे बघितलं तर विचारायचा ओल्ड टाइमर, अड्डे पे बैठा था तभी घडी देखता था, इधर काय को घडी देखताय बार. आता कोणी विचारतं का घड्याळ? मोबाईलवर बोलला तरी काय कोणी बोलत नाही, ते नुसतं असं बघतात मारक्या म्हशीसारखं. पण त्याला सांगायला, अरे तू गाढव आहेस, मोठ्याने धंद्याबद्दल आमचं सदा दुधाबद्दल, आम्ही 3 वाजता येतो 7 वाजता येतो धंदा पैसे घ्यायला. काय करणार आपण बोला. सिगरेट पेलेली पाहिले मी शाळेमध्ये, बिड्या पिणारा आमचा सिद्धार्थ, तुम्हाला माहीत असेल, नावं सांगत नाही मी आता. त्यामुळे अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर कृतज्ञता संस्थेप्रती म्हणून मी दारूपासून दूर राहिलं पाहिजे, 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमाचं आचरण केलं पाहिजे, 12 रूढी पाळल्या पाहिजेत. 12 कॉन्सेप्ट्स मला नसतील कळत, पण निदान हे सगळे लोक जे करतायत तेवढं केलं, स्टिक टू द विनर्स म्हणतात, तर मी आयुष्यात नक्की चांगला राहू शकेल. सध्या मी रिटायर झालेलो आहे, पण मी मास्तर असल्यामुळे मास्तरकी माझी चालू आहे. माझी बायकोची नोकरी चालू आहे, त्यामुळे मी मूळचा भिवंडीचा असलो तरी भाड्याने वरळीला राहतो. माझ्या मुलीचं शिक्षण झालेलं आहे, ती बाहेर आहे आणि ती इथे येण्याची परत शक्यता नाही. त्याच्यामुळे त्या सगळ्या काळज्या चिंता आहेतच. बाकी पैसे आपल्याकडे आपले 25 ओव्हर गेल्या फुकट, त्याच्यामुळे एक तुही धनवानमध्ये गेल्या, त्यामुळे काय पैसे फार मोठे जमा होणारच नाहीत. म्हणजे पैशाचे वांदे आहेत, तब्येतीचे वांदे आहेत, जे आहे त्याच्यामध्ये आनंद ठेवायचा. जरामरण व्याधीमधून काय कोणी मुक्त झालेलं नाही. तर ही अशी माझी स्टोरी आहे. मला ओळखणारे आहेत, दीपकदादा आहेत, आपले जुने लोक आहेत, नवीन लोक पण आहेत. अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये आलो नसतो तर काय झालं असतं, एक क्षणभर प्रत्येकाने विचार करा. नसती तर काय झालं असतं. आणि आपल्या घरामध्ये आपल्या आजोबांचे फोटो लावतो ना आपण, तलवारवाले, हे आमचे आजोबा, हे आमचे पणजोबा, हे आमचे खापर पणजोबा. मग अल्कोहोलिक सनसचे पणजोबा खापर पणजोबा माहीत असायला पाहिजे ना आपल्याला, त्याचा अभिमान असायला पाहिजे. म्हणून अल्कोहोलिक सनसच्या स्थापना दिवशी इतिहासाबद्दल ऐकायचं, बोलायचं आणि एकमेकांशी चर्चा करायची की बाबा रे असं झालं नसतं तर वाट लागली असती. तर मी पहिला घटनाक्रम सांगायचा प्रयत्न करतो. बिल डब्ल्यूची स्टोरी बिग बुकमध्ये आहे, ती काय मी नव्याने सांगत नाही. बिल डब्ल्यू सैन्यामध्ये भरती झाला होता, अमेरिकेत राहणारा होता, सैन्यात भरती झालेला होता. सैन्यात भरती झालेला असताना त्याच्या अंगामध्ये खेकसायची हिंमत नव्हती. एक दिवस बोटीवरती काहीतरी खालून माणसं वर येत होती आणि तो पहिल्यांदा आयुष्यात मोठ्याने अंगावर खेकासलं लोकांच्या, आणि त्याला साक्षात्कार झाला, अरे आपल्याला ओरडता येतं. आणि आपलं ओरडल्यामुळे लोक गप बसले आणि मग तेव्हापासून त्याला आयुष्यात मजा यायला लागली. पुढे युद्ध संपलं. युद्ध संपल्यानंतर युद्धातले भारी माणसं म्हणून फोटो बिटो हार बीर नाचणं काही दिवस चाललं, काही वर्ष चाललं. त्याच्यानंतर पोटापाण्याची सोय करण्याकरता नॉर्मल माणसासारखं यायला लागलं. आता लोकांच्या अंगावर खेकसून कोणी ऐकत नाही, कारण आता तो सैन्यात नव्हता, त्याच्यामुळे त्याला त्रास व्हायला लागला. आता कोणी ऐकत नाही आपलं. आता मी इतरांपेक्षा भारी नाही, मी इतरांच्यातला एक आहे. आणि आपल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम तोच आहे की इतरांसारखं होणे आपल्याला जमत नाही. आपल्याला असं वाटतं आपण कोणतरी लालबाग का राजा सबसे भारी, बरोबर आहे, श्रद्धा और सबुरी मेरा नाम ले लो तुम्हारा भला हो जाएगा. आणि बिल डब्ल्यू वर्णन करतो त्याचं की मी थोडी प्यायला सुरुवात केली. माझ्या घरामध्ये फॅमिली हिस्ट्री होती. त्या घरच्या लोकांनी सांगितलं तो अमका अमका आपला नातेवाईक प्याला आणि मेला, सांभाळून राहा. मी त्यांच्यासारखी नाही पीत, हे जे सगळे दारुडे सांगतात तेच बिल डब्ल्यूने सांगितलं.
दारू पित राहिला. आयुष्यात बदल होत गेले. लग्न झालेलं होतं. 2-4 वेळा काहीतरी घटना घडल्या, त्याच्यामुळे मूलबाळ होणं शक्य नाही असं त्याच्या बायकोला नंतर डॉक्टरनी सांगितलं. दारू पिणं अफाट चालू होतं. सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये खूप पैसे मिळाले. तो चेक लिहायचा, त्या चेकवरच्या आकडे बघून बँकेतले लोक घाबरायचे. एवढे मोठमोठ्याले आकड्याचे चेक लिहायचा तो. आपल्या गावाला विमानाने जायचं म्हणून एक चार्टर्ड प्लेन हायर केलं त्यांनी. त्याच्याबरोबर एबी पण होता. दोघं जण टाईट. गावाला विमान उतरलं, लोक ढोल ताशे घेऊन त्यांना घ्यायला आलेले होते आणि हे दोघं टाईट होते. शेवटी मग त्यांना बाहेर काढले टाईट असताना आणि बैलगाडीत बसून त्यांची जत्रा काढलेली होती. त्या दोघांची नावं होती बिल डब्ल्यू आणि एबी थॅचर. असा हा एबी 1929 मध्ये शेअर मार्केटची धुलाई झाल्यानंतर वाट लागली. पण दारुड्या ऐकतो का? एक दिवस मी माझं पूर्ण पहिल्यासारखं करून दाखवेन आणि त्याच्यामध्ये आणखी धुलाई झाली. मरता मरता वाचला. 10 वेळा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला. सुदैवाने चार्ल्स टाउन्स हॉस्पिटलमध्ये जायचा. डॉक्टर सिल्कवर्थ नावाचे ग्रस्त होते. ॲडमिट केल्यानंतर त्याची बायको जी होती लुईस, तिने डॉक्टरना विचारलं की अहो ह्याची विल पॉवर जबरदस्त आहे, हा सगळीकडे विल पॉवर चालवतो, मग ह्याची दारूपुढे विल पॉवर का चालत नाही? तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, अगं बाई हा आजार आहे. तर आम्हाला कधी डॉक्टरनी सांगितलं नाही. म्हणाला अजून काय डॉक्टर लोक सांगत नाही आहेत, पण हा आजार आहे आणि ह्या आजारातनं माणसं फार कमी बरी झालेली आहेत. एक तर वेडी झालेली आहेत, नाही तर मेलेली आहेत. तर ह्याला दारूपासून दूर ठेवायचं असेल तर याला हातकडी घालून बांधून ठेवायला लागेल. ह्याची विल पॉवर दारू पुढे चालणार नाही. आणि त्या बाईला डिप्रेशन आलं. म्हणाले ह्याला उपाय काय? म्हणाले ह्याला उपाय परमेश्वरच त्याच्यावर काहीतरी उपाय काढेल. बिल डब्ल्यूला त्याच वेळेला ह्या एबी थॅचरचा एकदा फोन आला. काय बिल, काय करतोयस? काय करतोय? घरात बसून दारू पितोय, आणखी काय करतो? येतो मी तुला भेटायला. ये मी दुसरा ग्लास भरून ठेवतो. दुसरा ग्लास भरून ठेवला. एबी थॅचर त्याला भेटायला गेला आणि पहिला प्रश्न एबीला विचारलं, काय मग भरू का ग्लास तुझा? तो म्हणाला नको, भरू नको. म्हणाला आपण दोघं एवढी दारू प्यालो साला बरोबर आणि तू आता पित नाही, काय माणूस आहेस तू? तो म्हणाला आय गॉट अ रिलिजन, मला धर्म सापडलेला आहे. आणि बिल डब्ल्यूनी त्याचं वर्णन पासिटॉनमध्ये आणि अनेक ठिकाणी केलेलं आहे की तो म्हणतो माझ्या मनात पहिला विचार आहे, ज्या आईला ह्याला पहिले दारू चढायची, आता ह्याला धर्म चढलेला आहे. आम्ही दोघांनी गप्पा मारल्या आणि त्यांनी मला कॅल्वरी चर्चबद्दल सांगितलं, ऑक्सफर्ड ग्रुपबद्दल सांगितलं की जिथे आल्यानंतर माझी दारू थांबली असं त्यांनी मला सांगितलं, तू पण ये. बिल डब्ल्यू काय अजिबात गेला नाही तिकडे. एबी परत काय त्याला फोन करायला विसरला, काय झालं, एबी बिझी होता. आणि पण बिल डब्ल्यू शार्प होता. बिल डब्ल्यूनी एका मोठ्या शास्त्रज्ञाच्या हाताखाली सहयोगी शास्त्रज्ञ म्हणून काम केलेलं होतं, त्यामुळे तो हुशार होता. त्याचा मेंदू सॉलिड होता. फिश नावाचा शब्द त्यांनी ऐकला. फिशरमन, फिश नाही, फिशरमन शब्द ऐकला. दारू पित होता, टाईट होता, कुठेतरी चालला होता आणि फिशरमन नावाचा शब्द त्यांनी ऐकला. त्या शब्दाचा काय संबंध ऑक्सफर्ड ग्रुपचा काही नाही, पण देवाची योगायोगाची योजना जी आहे ती अशी आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्या लक्षात आलं, अरे वो ऑक्सफर्ड ग्रुप में जाने का था ना, आपने वो भूल गया, चला आता जाऊया. म्हणून तो त्या कॅल्वरी चर्चमध्ये गेला. कॅल्वरी चर्चमध्ये पद्धत अशी होती, जरा हे बाजूला करू करू. कॅल्वरी चर्चमध्ये पद्धत अशी होती की तिथे गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असलेले लोक तिथे यायचे आणि त्या समस्येपासून दूर राहण्यासाठी काय करायचे, देवाला शरण जायचे. शरण जाण्यासाठी चर्चमध्ये जसं बाकडं असतं गुडघे टेकायचं, तसे बाकडं असायचं आणि सार्वजनिक प्रकारे तिथे प्रत्येकाने यायचं, गुडघे टेकायचे, परमेश्वराला शरण जायचं आणि मोठ्याने सांगायचं आपला ये प्रॉब्लेम आहे, ये प्रॉब्लेम भगवान आज से तेरे हवाले. आणि मग तिथे राहायचं आणि मग तिथनं बाहेर पडायचं. आणि मग त्यांची 5 तत्त्व होती, त्या 5 तत्त्वांच्या आधारे जगायचा प्रयत्न करतात. बिल डब्ल्यू त्या लाईनीत उभा राहिला कन्फेशनला वरती जाणारे लोक जे होते. तर
कोणाला तरी त्यांनी विचारलं, ए बी किधर आहे? तोपर्यंत ए बी आतमध्ये होता, स्वयंपाकघरामध्ये काहीतरी मदत, त्याला जे काय दिलेलं काम होतं ते करत होतं. त्याला कळलं की बिल डब्ल्यू आलेलं आहे म्हणून, बिल आलेलं आहे म्हणून तो बाहेर आला. तोपर्यंत बिल रांगेमध्ये लांगेऊन कोणाच्या तरी कोटाला पूर्वी अशी शेपूट असायची, ती शेपूट धरून पुढे पुढे गेला, स्टेजवर गेला. माँ अपना दारू का प्रॉब्लेम है, अपने को छोड़ने का है, भगवान तेरे हवाले. खाली उतरला, 3 दिवस तिथे राहिला, दारू प्याला नाही. आणि 3 दिवसानंतर बिल डब्ल्यूला लक्षात आलं, आईला बायकोला सांगितलेलंच नाही आपण. 3 दिवसानं ना, बायको आपल्याला नेहमी 3 दिवसानंतर उतरल्यावर मग आठवते. आणि मग तो घाई गडबडीने घरी आला. लुईसला सांगितलं, मी असं असं गेलो होतो, त्यांची 5 प्रिन्सिपल आहेत. तर दारुड्याने एवढ्या वेळा दारू सोडलेली असते, त्यामुळे घरच्या लोकांना अशीच कशी तरी मध्ये दारू सोडल्याचं काय फार अप्रूप नसतं, पण प्रत्येक वेळा दारुड्याला खूप अप्रूप असतं. त्यामुळे बिल डब्ल्यू त्याचं वर्णन करतो. लुईसने काय त्याच्यात फार इंटरेस्ट दाखवला नाही. आणि नंतर माझी जीवन पद्धती जगरहाटी चालू राहिली आणि मी परत प्यालो. इन द मीन टाईम मी परत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यासाठी टाईट झालो, हालत खराब झाली की हॉस्पिटल, चार्ल्स टाउन्स हॉस्पिटल, डॉक्टर सिल्कवर्थ ठरलेला असेल. असाच तो 1934 सालच्या डिसेंबरमध्ये ॲडमिट होण्यासाठी गेटमधनं आत शिरताना डॉक्टर सिल्कवर्थ बाहेर येत होते. साहेबाच्या हातामध्ये दारूची बाटली होती, एक बिअरची बाटली होती. आणि बिल डब्ल्यू त्या प्रसंगाचं वर्णन करतो. डॉक्टर वरून खाली येत होते, मी आतमध्ये शिरायला चाललेलो होतो ॲडमिशनसाठी, माझ्या हातात बाटली होती आणि मी डॉक्टरला बाटली वर करून दाखवलं, हाय डॉक, हाऊ आर यू, असं बिल डब्ल्यू त्याचं वर्णन करतो. डॉक्टर सिल्कवर्थने कपाळाला हात मारला, परत एकदा त्याला ॲडमिट करून घेतला. आणि ॲडमिट केल्यानंतर बायकोला त्यांनी सांगितलं की ह्याची विल पॉवरवर दारू थांबणार नाही, ह्याला धर्माचा आसरा घ्यायला पाहिजे, ह्याला देवाला शरण जायला पाहिजे. आणि बिल डब्ल्यू म्हणतो, आपला देवाचा संबंधच नाही, आपण शास्त्रज्ञ माणूस आहे, त्यामुळे आपण देवावर विश्वास ठेवत नाही. आणि म्हणून बिल डब्ल्यू रागाने किंवा त्या उद्विग्नतेने काय करू, ज्या दारू सुटतच नाही यार, म्हणून तो त्या हॉस्पिटलच्या बेडमध्ये गुडघे टेकून, आपण जसं चर्चमध्ये बसतो तसं खाली बसला आणि म्हणाला, हे प्रभू तू असशील तर तुझं अस्तित्व दाखव मला. आणि जादू झाली, चमत्कार झाला. बिल डब्ल्यू त्याचं वर्णन करतो, असं गार वारा आला, मला प्रकाश दिसला आणि मला खूप हलकं हलकं वाटलं. आणि मला हलकं हलकं वाटलं म्हणून मी डॉक्टर सिल्कवर्थला बोलवलं. आणि डॉक्टर सिल्कवर्थने त्याला जर सांगितलं असतं, तुला भास होता च्या आईला इंजेक्शन देतो झोपव, तर आपण सगळे पण झोपलो असतो. डॉक्टर सिल्कवर्थने त्याला सांगितलं, बिल हँग ऑन टू इट, जे काय होतंय ना त्याचा अनुभूती घे, त्याचा अनुभव घे. मी असं वाचलेलं आहे की काही वेळा लोकांच्या बाबतीमध्ये असं परिवर्तन होतं. आणि त्याचं वर्णन बिल डब्ल्यू करतो, मला फ्लॅश झाला 18 डिसेंबर 1934 आणि बिल डब्ल्यूची दारू बंद झाली. आणि बिल डब्ल्यूला ऑक्सफर्ड ग्रुपने 5 तत्त्व जी सांगितली होती, त्यातलं 5वं तत्त्व होतं दुसऱ्याला मदत करायची. म्हणून बिल डब्ल्यूला वाटलं, आता आपण परमेश्वराचे दूत आहोत, परमेश्वराने आपल्याला वरून खाली पाठवलेलं आहे आणि सगळ्या जगाचं कल्याण करण्याचं कार्य आपल्या हातून होणार आहे. म्हणून तो बेवड्यानं घरी घेऊन यायचा. त्यातल्या एकाने बायकोला अंगावर चाकू घेऊन धावला, एकाने आत्महत्या केली आणि एक पण मायकालाल 6 महिन्यामध्ये दारूपासून दूर राहिला नाही. खायला प्यायला हाच घालायचा, पण ते सगळे दारू प्यायचे. 6 महिन्यानंतर बिल डब्ल्यूला शेअर मार्केटच्या नोकरीनिमित्त ॲक्रॉन नावाच्या शहरात जायचं होतं. तिथं काहीतरी डायरेक्टरची मीटिंग होती आणि बिल डब्ल्यूला अशी आशा होती की त्या इलेक्शनमध्ये जर का आपण जिंकलो तर मग आपली चांदी होईल आणि मग आपण शेअर मार्केटमध्ये परत एकदा एका कंपनीचे डायरेक्टर झाल्यामुळे आपण मजा करूया. पण तसं झालं नाही. बिल डब्ल्यू ॲक्रॉनला गेला, जाण्यापूर्वी डॉक्टर सिल्कवर्थला भेटला, स्पॉन्सर ना डॉक्टर सिल्कवर्थ तेव्हा. डॉक्टर सिल्कवर्थने काय आपला स्पॉन्सर सांगतो तेच सांगितलं, जुनी अकाउंट उघडायला जाऊ नका. तसं त्याला सांगितलं की तुला जो फ्लॅश झाला आहे ते तू लोकांना सांगतो आणि 6 महिन्यात एकाने पण दारू सोडलेली नाही.
तर तुझा फ्लॅश सांगू नको. तुला मी सांगितलंय ते सांग. काय सांगितलं मी तुला? मन सांगतं थोडी दारू पी. मेंटल ऑब्सेशन, मानसिक आसक्ती, आणि एक घोट दोटात गेल्यानंतर फिजिकल ॲलर्जी. ये दिल मांगे मोर बैठ के और पीना पडता है. हे तू दुसऱ्याला सांगायचंस, तुझा फ्लॅश सांगू नकोस. हे 6 महिन्यानंतर BW ऐकलं आणि ॲक्रॉनला गेला. ॲक्रॉनला गेल्यानंतर त्याचा जो काय धंदा पाणी, इलेक्शन बिलेक्शन होतं, त्याचे 12 वाजले. हॉटेलचे पैसे द्यायला पैसे नाहीत, आणि तळघरामध्ये बार, तर हॉटेलच्या बार चालूच असणार ना, त्यामुळे तळघरातल्या बारचा खणखणाट आवाज आणि मोठमोठ्या गप्पा मारलेल्या ऐकायला येत होत्या. आणि अर्थातच हा आपल्या दृष्टीने सगळ्यात मोहाचा क्षण. परत दारू प्यायला जायचं का? स्लिप व्हायची असंख्य कारणातलं एक कारण. मला हवं तसं मन चाहे होता नाही, अनचाहे होते रहता है, तसं झालं. आणि BWला 2 पर्याय होते. पर्याय क्रमांक 1, दारूपासून दूर राहण्याकरता डॉक्टर सिल्कवर्थनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दारुड्याशी बोलणे. आणि पर्याय क्रमांक 2, खाली बारमध्ये आवाज येतो तिथे जाऊन बसणे. आणि म्हणून त्यांनी एक फोन केला. तो फोन होता फादर वॉल्टर टंक या ग्रस्तांना फोन केला. शनिवार संध्याकाळ होती, त्याच्यामुळे सगळीकडे सुट्टी असते प्रदेशामध्ये, विशेषतः वेस्टर्न कंट्रीजमध्ये सॅटर्डे संडे सुट्टी असते. शनिवार संध्याकाळ, त्यामुळे कोणाच कोण पत्ता नव्हता. तरी पण फादर वॉल्टर टंकनी त्याला 10 नंबर दिले आणि त्याला सांगा ह्या लोकांना फोन कर, हे तुला बेवडा कोण आहे ते शोधून देतील. 10 सगळे 9 झाले फोन करून. कॉईन संपत आली, कोण काय उत्तर देत नाही. सगळेजण म्हणतात आम्ही सुट्टीवर आहोत, नंतर बघू, सोमवारी बघतो म्हणून. शेवटचा नंबर होता हेनरिटा सायबरलिंग. आणि हा बाबा विचार करत होता, सायबरलिंग नावाच्या एका धनाढ्य माणसाला यांनी टांग मारलेली होती, शेंडी लावलेली होती. आता ही त्याची बायको आहे, पोरगी आहे, सून आहे, काय माहीत नाही जायला. नाही तर उगाच जुनी अकाउंट उघडल्यासारखं पैसे मागेल आणि मार खायला लागेल. काय करू, मरता क्या नाही करता. फादर टंकनी दिलेला फोन नंबर म्हणून हेनरिटा सायबरलिंगला फोन केला आणि सांगितलं की मी न्यूयॉर्कहून आलेला एक रम हाऊंड दारुड्या आहे आणि मला दुसऱ्या दारुड्याशी बोलायचं आहे. तर मला दुसरा दारुड्या बोलण्यासाठी कुठे उपलब्ध असेल? ती म्हणाली एक काम कर, 10 मिनटं जरा थांब, मी तुला परत फोन करते. तिने फोन केला डॉक्टर बॉबच्या घरी. त्याच्या बायकोला, तिचं नाव ॲनी, आणि ॲनीला सांगितलं ए माझ्याकडे तुझ्या नवऱ्यासाठी उपाय सापडला आहे. एक कोणतरी न्यूयॉर्कचा बेवडा आला आणि तो म्हणतो दारूपासून दूर राहण्यासाठी आपल्याकडे आयडिया आहे. ती म्हणाली अगं तुझ्याकडे लाख आयडिया असतील, पण आमचं पात्र काय अवस्था आहे सांगू का? ते पिऊन आलेलं आहे, त्यांनी झाडाची कुंडी नवीन विकत आणलेली आहे, ती कुंडी टेबलावर ठेवलेली आहे आणि टेबलावरच्या खाली बाबा टाईट आडवे झोपलेले आहेत. त्यामुळे आज मी आत्ता येऊ शकत नाही. मग काय, मग आता ह्याची उतरल्याशिवाय काय येणार नाही. उद्या संध्याकाळी 5 वाजता मी तुझ्याकडे येईन. हेनरिटा सायबरनी याला फोन करून सांगितलं उद्या संध्याकाळी 5 वाजता बेवडा येणार आहे, तू माझ्या घरी ये. BW म्हणाला माझ्याकडे पैसे नाहीत त्या हॉटेलचे पैसे द्यायला. हेनरिटा सायबरलिंग म्हणाली मी काळजी करू नको, मी सांगतो. हॉटेल सोडून हेनरिटा सायबरलिंगच्या घरी आला. नंतर त्याला कळलं की ही हेनरिटा सायबरलिंग त्या सायबरलिंगची सून आहे, पण ती घटस्फोटित सून असल्यामुळे ती वेगळी राहते. त्याच्यामुळे त्याचा भांड्यात पडला की झाला, पैशापिशाची आपली जुनी लफडी काही निघणार नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता डॉक्टर बॉबला बोलावण्यासाठी परत फोन केला. डॉक्टर बॉब आणि ॲनी दोघंजणं आले. डॉक्टर बॉब म्हणाला ये येड लागले तुला, मी एवढी वर्ष चर्चमध्ये जातो, मी स्वतः डॉक्टर आहे, तू काय मला शिकवणार? तो कोण आलेला माणूस येडा काय मला शिकवणार दारूबद्दल? मी 15 मिनटापेक्षा जास्त ऐकून घेणार नाही. तो म्हणाला ठीक आहे ऐक, जा 15 मिनटाचा 15 मिनटं ऐक तर खरं तो काय म्हणतो, काहीतरी आयडिया आहे त्याच्याकडे तर ऐक बाबा. म्हणून 5 वाजता संध्याकाळी हेनरिटा सायबरलिंगच्या घरी लायब्ररीमध्ये ह्या 2 दारुड्यांना बसवण्यात आलं, चहा कॉफी देऊन, आणि ह्या दोघीजणी बाहेर बसले होते. तर शिकायचं असं आपल्याला 12 स्टेपिंग करायला जाताना गावगन्ना काका मामा आत्या सगळ्यांच्या समोर आपली स्टोरी मैं इधर गिरा मैं उधर गिरा असं सांगायचं नाही, कोपऱ्यात घेऊन त्याच्याशी बोलायचं. 5 वाजता बोलायला सुरुवात केलेली डॉक्टर बॉब आणि BW. 15 मिनटं डॉक्टर बॉब ऐकणार होते, ते रात्री 11:15 वाजेपर्यंत 5 तास ते दोघंजणं एकमेकांशी बोलत होते.
काय बोलत होते त्याचं वर्णन बिल डब्ल्यूनी पासिट ऑनमध्ये त्याच्या चरित्रामध्ये बिल डब्ल्यूच्या नंतर केलेलं आहे आणि डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमरमध्ये केलेलं आहे, ए कम्स ऑफ एजमध्ये केलेलं आहे, बिग बुकमध्ये केलेलं आहे. डॉक्टर बॉब त्याचं वर्णन करतात की मला पहिल्यांदा असा माणूस भेटला की जो माझी हृदयाची भाषा बोलत होता. आपल्याला सुद्धा आपण सगळ्यांना उडवले आहेत ना. आपण आपल्याला सल्ला देणाऱ्या माणसाला विचार, हे तू पितो का? तो म्हणतो नाही यार मी नाही पितत, पण तू पिऊ नको रे. तू पिऊ देत नाही, पित नाही तर तुला काय टिंगा कळणार झालं, आमचे काय दुःख आहेत ते. तू गप्प बस, तुम्हाला सल्ले देऊ ना. तर आपण उडून लावायचं. डॉक्टर बॉब म्हणतो मला माझी भाषा बोलणारा पहिला माणूस भेटला होता. आणि बिल डब्ल्यूनी त्या दिवशी काय केलं होतं, त्या दिवशी डॉक्टरला मद्यपाश आजार सांगितला. काय विचित्र योगायोग आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये का, की शेअर मार्केटमध्ये धंद्याची वाट लावलेला एक वकील, अर्धवट वकील, त्याने वकिलीचं शिक्षण सोडून दिलं. तो त्या डॉक्टरला, तो डॉक्टर MD होता, MBBS नंतर MD, प्रॉक्टॉलॉजिस्ट होता, मागच्या दरवाजाचा स्पेशलिस्ट होता तो. आणि तो मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या पदावर ऑपरेशन्स करायचा. त्याला ह्या शेअर मार्केटने सांगितलं की हमको डॉक्टर सिल्कवर्थ ने ऐसा बोला है, मेंटल ऑब्सेशन, फिजिकल एलर्जी, और उसके बाद में वो ऑक्सफर्ड ग्रुप में हमको ऐसा मालूम पड़ा, ये करना मांगता है, वो करना मांगता है. आणि मग बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉबला एकमेकांचं पटलं. हेनरिटा सायबरलिंकच्या घरून बिल डब्ल्यूची रवानगी डॉक्टर बॉबच्या घरी झाली. डॉक्टर बॉबच्या बरोबर महिनाभर राहिला. डॉक्टर बॉब सोबर राहिला. बिल डब्ल्यू तर सोबर होतात ऑलरेडी 6 महिने आणि सगळंच व्यवस्थित चाललं आहे असं वाटत असताना डॉक्टर बॉबला एका मेडिकल कॉन्फरन्सला जायचं बोलावणं आलं. सालावादप्रमाणे दरवर्षी तो जायचा. आणि ॲनीनी थैथयाट करायला सुरुवात केली बायकोने. तू जाऊ नकोस, तू गेला की राडा करणार. इतके वर्ष तू जेव्हा जेव्हा गेलायस तेव्हा तू पिऊन टाईट झालेला आहेस. बिल डब्ल्यू म्हणाला ऐसा नाही करणे. दारुड्यांसाठी वेगळा बेवडिस्तान नावाचा देश नसणार. दारुड्यांसाठी वेगळं गाव, कांजूर मार्ग, तसं बेवडा मार्ग, असं रेल्वे स्टेशन आणि तिथेच सगळ्यांची सोय असं नसणार आहे. आपल्याला ह्याच जगात राहायचं आहे. हीच सगळी कामं करायची जी आधी करतो. त्याच्यामुळे डॉक्टर बॉबला बिल डब्ल्यूने सांगितलं तू बिंदास जा. बिंदास जा म्हटल्यावर डॉक्टर बॉब गेला. पहिल्या दिवशी कॉन्फरन्समध्ये दारू सर्व करण्यात आली. डॉक्टर बॉब प्याला, नेहमीप्रमाणे यथेच्छ प्याला. परत आला आणि परत आल्यानंतर एअरपोर्टच्या रस्त्यावरती कुठल्या तरी गेटवरती पडलेला होता. दारू पिऊन टाईट पडलेला होता. त्याच्या हाताखाली काम करणारी एक नर्स तिथे जवळपास राहायची. तिने आणि तिच्या नवऱ्याने त्याला उचलून घरी नेला त्यांच्या. आणि डॉक्टर बॉब सगळ्यांना एकच सांगायचं, पहिले माझ्या बायकोला सांगायचं नाही. त्यामुळे त्या नर्सबाईने 2-3 दिवस सांगितलं नव्हतं ह्याच्या घरी. तिसऱ्या दिवशी तिचा फोन आला, अहो डॉक्टर साहेब माझ्या घरी आहेत, ते पडले होते, आता तुम्ही काही त्यांना रागवू नका, बोलू नका. त्यामुळे नाही बोलणार, ये पाठव त्याला. डॉक्टर बॉब घरी आले. बिल डब्ल्यूनी परत सगळं चर्चा केली, काय झालं सगळं कळलं. मेंटल ऑब्सेशन, फिजिकल ॲलर्जी, याच्यापेक्षा आणखी काय नाही आहे. नंतर डॉक्टर बॉबला एक ऑपरेशन करायचं होतं. मागच्या दरवाजाचं पाईल्सचं ऑपरेशन स्पेशलिस्ट होते डॉक्टर बॉब. दिवस राहिले होते 3 आणि डॉक्टर बॉबचे हात थर 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 कापत होते. 1934-35 साली काहीही औषधोपचार नव्हते. दारुड्याला हॉस्पिटलमध्ये घ्यायचेच नाहीत. कोणीतरी जबाबदार माणूस असेल, श्रीमंत असेल, पैसेवाला असेल, कोणी गॅरेंटर असेल, स्पॉन्सर असेल तर ते घ्यायचे. आणि मग बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉबची बायको या दोघांनी प्रयोग, पालकाचं सूप पाज, टोमॅटोचं सूप पाज, असं करून त्याला बरा 2-3 दिवसात जेवढा होईल तेवढा केला. तरी पण त्याचे हात थरथरतच होते. डॉक्टर बॉब हात थरथरतो आणि ऑपरेशन करायला चाललेला आहे. त्यामुळे विचार करा, भलतीकडे चाकू लागला तर मागच्या दरवाजाची वाट लागेल पेशंटची. म्हणून बिल डब्ल्यूनी सकाळी त्याला 11 वाजता त्याला सोडायला निघण्यापूर्वी 1 ग्लास बिअरचा दिला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपली पावशेर मारली की सगळं थरथरी थांबते. त्याच्यामुळे अर्धा ग्लास बिअरचा प्याल्यामुळे बिअर त्याचे हात पाय थरथरायचे थांबले. डॉक्टर बॉबची बायको आणि डॉक्टर बॉब आणि बिल डब्ल्यू तिघंजणं गाडीत बसून हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरला हॉस्पिटलमध्ये सोडला. त्याला सांगितलं ऑपरेशन झालं की तू परत घरी ये, आम्ही तुझी वाट बघतो. 11 वाजता सोडलेला प्राणी ऑपरेशन करून 1-2 वाजता येणं अपेक्षित होतं. 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले. आणि म्हणाली लागली पैज आपली, तो पिऊन येणार. बिल डब्ल्यू म्हणाला अगं बाई थांब जरा, तो येऊ तर दे ना.
रात्री 10 वाजता डॉक्टर बॉब घरी आले. आणि डॉक्टर बॉब घरी आले, तो दिवस होता 10 जून 1935. रात्री 10 वाजता डॉक्टर बॉब घरी आले. घरी आल्यावर पहिले ॲनीने जाऊन तोंडाचा वास घेतला, प्यालाय का मेला, म्हणाल नाही प्यालेला नाही आहे. आणि मग डॉक्टर बॉबनी BW नंतर सांगितलं की मी 2 वाजता हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन संपल्यानंतर मी गावभर फिरलो आणि ज्या लोकांचे पैसे घेतले होते, ज्यांना त्रास दिला होता, ज्यांची 9वी पायरी करायची होती, ती सगळी करून आलो मी. कारण मी परत दारू प्यालो ह्याचं महत्त्वाचं कारण होतं, मी 9व्या पायरीला तयार नव्हतो. बरोबर आहे. जी तत्त्व सांगितलेली आहेत त्यांनी रेस्टिट्यूशन, त्या रेस्टिट्यूशनला मी तयार नव्हतो. तू मला 5 तत्त्व सांगितली. कोणती 5 तत्त्व सांगितलेली होती? ॲडमिशन, त्याच्यानंतर सेल्फ कन्फेशन, त्याच्यानंतर रेस्टिट्यूशन आणि सर्व्हिस टू अदर्स, अशी ऑक्सफर्ड ग्रुपची 5 प्रिन्सिपल्स होती. त्यातलं हे जे रेस्टिट्यूशन होतं ते काय मला जमत नव्हतं, मला पटत नव्हतं. कारण माझी इज्जत आहे समाजामध्ये. मी त्यांना जाऊन कुठल्या तोंडाने सांगणार मी दारू पिऊन वाट लावली आणि तुमचे पैसे घेतले. खरं तर असं असतं की ते सगळ्यांना माहीत असतं, तरी पण ते स्वतःहून जाऊन सांगणं कठीण आहे. त्याच्यामुळे डॉक्टर बॉबनी ते काय सांगितलेलं नव्हतं, ते तयार नव्हते. 10 जून 1935 साली पहिल्यांदा डॉक्टर बॉब गावात सांगून आले आणि त्या दिवसापासून 10 जून 1935 पासून BW आणि डॉक्टर बॉब सोबर झाले. आणि मग पुढचा इतिहास जो आहे तो मोठा आहे. आज मी स्थापना दिवसापूर्वीचा इतिहास सांगितला. आता हा झाला घटनाक्रम. आता ह्याच्या मागे काय झालेलं आहे, कशी BWची सुटली, कशी डॉक्टर बॉबची सुटली, काय त्याच्यात योगायोग आहे, ते सांगायच्यासाठी दुसरी एक स्टोरी सांगायला लागेल. ही स्टोरी जी आहे ती ग्रेपवाईनच्या 1963च्या अंकामध्ये आले. जून 1963च्या अंकामध्ये BWनी ही स्टोरी लिहिलेली आहे की अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा जन्म आमच्या दोघांच्या भेटण्याने झालेला नाही, तो त्याच्या आधी कसा झालेला आहे त्याची कथा मी तुम्हाला सांगतो. रोलँड एच नाव, ही दुसरी स्टोरी. आता पहिली घटनाक्रम संपला, आता ही दुसरी स्टोरी आहे. 10 जून 1935 पर्यंत अल्कोहोलिक्स अनॉनिमस कुठल्या तत्वांमुळे फॉर्म झाली, तयार झाली, जडणघडण झाली, त्याच्या मागची तत्त्व काय आहेत, आध्यात्मिक गोष्टी काय आहेत, त्या सांगायचा दुसरी स्टोरी आहे. त्याच्यामध्ये BWनी लिहिलेलं आहे की रोलँड एच नावाचा एक केमिकल इंजिनियर कंपनीचा मालक होता अमेरिकेतला. धनाढ्य माणूस होता आणि दारू प्यायचा. आणि दारू प्यायचा म्हणून तो अनेक औषधोपचार करायला तयार असायचा, पण त्या औषधोपचाराने त्याची दारू थांबायची नाही. त्याला कोणीतरी सांगितलं की युरोपमध्ये, अमेरिका आणि युरोपामध्ये कार्ल युंग, CARLJUNG, कार्ल युंग नावाचा एक मानसोपचार तज्ञ डॉक्टर आहे, त्याच्याकडे तू जा, त्याच्याने तुझा फायदा होईल. त्याप्रमाणे हा कार्ल युंगकडे गेला रोलँड एच आणि वर्षभर त्याची ट्रीटमेंट घेतली. डॉक्टरनी त्याला समजावून सांगितलं दारू पिण्यापूर्वी तुला असं होईल, मग तू असं करायला पाहिजे. आपण जे सगळं करतो नेहमीप्रमाणे आपल्याला पण सांगितलेलं असतं. कुठं आपण ऐकलेलं आहे काय, ए मेंबरला फोन कर, गोड खात, अमुक कर, एकटा राहू नको, भुकेला राहू, जे हंग्री लोनली टायर्ड, ते सगळं त्याला सांगितलेलं होतं. आणि त्याला सांगितलं आता जा तू घरी, ही सगळी तत्त्व पाळ आणि तू पिणार नाहीस. 1 वर्षानंतर रोलँड एचला घरी सोडलेला होता. घरी गेल्यावरती आपण रिहॅबमधनं घरी जाताना जसे पितो तसं रोलँड एच घरी गेल्यावर प्याला. आणि घरी गेल्यावर प्याल्यानंतर तो वैतागला. तो म्हणाला अरे साला डॉक्टर का ट्रीटमेंट 1 साल लिया, क्या फायदा आहे फिर. आणि म्हणून तो परत रोलँड एच डॉक्टर कार्ल युंग यांच्याकडे गेला. तो म्हणाला अहो साहेब तुमची 1 वर्ष ट्रीटमेंट घेतली, काय फायदा आहे. शेवटी डॉक्टर कार्ल युंगनी त्याला सांगितलं इकडे आता मी तुला सांगतो ते कर, तू धर्माच्या तत्वांचं आचरण कर. डॉक्टर धर्माकडे पाठवतं, जनरली असं कधी होत नाही. डॉक्टर धर्माला शिव्या देतात, क्या होगा उधर जाके साला चद्दर चढ़ा के और मोमबत्ती लगा के उदबत्ती लगा, क्या होने वाला है. जो होने वाला है वो हम लोग करके हमारी तरफ से जितना होता है उतना हम करते. पण कार्ल युंगने त्याला सांगितलं तू धर्म आचरण कर. आता कुठला धर्माचं आचरण करू, अर्थात म्हणे ख्रिश्चन धर्म, तू ख्रिश्चन आहेस तर ख्रिश्चन धर्माचं आचरण कर. पण म्हणाले ख्रिश्चन धर्म जो पूर्वीचा होता तो प्युअर फॉर्ममध्ये होता. आता त्याच्यामध्ये सगळ्या धर्मामध्ये आता ॲडिशन डिलिशन झालेलं आहे, तर तू असं कर. सॅम्युअल शूमेकर नाही, कोणाचं आहे, ऑक्सफर्ड ग्रुपचा मालक कोण आहे बाबा, मंगेश दादा, काय आठवलं का.
सॅम्युअल नाही, फादर कोणतरी कुठला फादर आहे नाव सांगतो मी तुम्हाला, थांबा. आता माझा काहीतरी गोंधळ होता. आमच्या मुकुंदची आठवण आली मला. मुकुंद पटकन सांगायचा, बरोबर आहे. त्यामुळे तो कॅल्वरी चर्चचे जे फादर होते त्या फादरकडे त्याला पाठवला आणि तो तिथे गेला ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये, जिथे बिल डब्ल्यू नंतर गेला होता. तिथे जाऊन त्यांनी सांगितलं की मला कालयुगनी पाठवलेलं आहे. तर म्हणाले या आमच्याकडे काय प्रॉब्लेम नाही. काय काय प्रॉब्लेम असलेले लोक दारूपासून दूर राहतात, त्यामुळे तू पण राहा, किंवा जे जे प्रॉब्लेम असतील त्यापासून राहा. आणि मग तो त्याला जे मिळालं ते इतरांना देण्याचा भाग म्हणून 2 माणसांना त्यांनी मेसेज दिला. त्यांची नावं होती, एकाचं नाव होतं शेप आणि दुसऱ्याचं नाव होतं कोब्रा. आता हे शेप आणि कोब्रा यांनी मिळून आणि रोलँड एचनी मिळून आणखी एका माणसाला मेसेज दिला. त्याचं नाव होतं एबी थॅचर, म्हणजे जो बिल डब्ल्यूचा विमानातनं जाणारा मित्र होता तो. योगायोग कसे आहेत ते बघा. आणि हा बिल डब्ल्यूचा जो एबी नावाचा मित्र होता, त्याचे सगळे वाट लागलेली होती. बंगल्यामध्ये एकटाच राहत होता आणि कबुतरं येतात म्हणून कबुतरांना मारण्याकरता बंदूक आणलेली होती आणि बंदुकीने कबुतरं मारत होता. आणि आजूबाजूच्या लोकांनी तक्रार केलेली होती की कबुतराच्या ऐवजी हा आम्हाला मारेल, त्यामुळे ह्याचे काहीतरी बंदोबस्त करा. म्हणून त्याला एबीला पकडून नेलेला होता आणि त्याला जामीन राहिला रोलँड एच, आणि त्याला तिथून सोडवला. आणि रोलँड एचनी शेप, कोब्रा आणि एबी थॅचर असे 4 जण ह्या ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये राहत होते. ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये राहत असताना एबी थॅचरला लक्षात आलं, अरे आपण का पुराना दोस्त बेवडा बिल डब्ल्यू उसको बोलना मागताय, म्हणून तो आधी भेटला. त्या घटनाक्रमामध्ये आपण बघितलं. तो घरी आला, म्हणाला आय गॉट अ रिलिजन. आणि त्याने हॉस्पिटलमध्ये बिल डब्ल्यू असताना एक पुस्तक दिलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्सेस. ते पुस्तक 18व्या शतकात लिहिलेलं आहे, तर त्याची भाषा दाऊदाय वगैरे अशी आहे. एकच प्रकरण त्यातलं आहे, ते प्रकरण मी झेरॉक्स करून घेतलं होतं, पण मला ते इंग्रजी समजलं नाही कारण ते जुनं इंग्रजी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कुठल्या तरी गोष्टीमध्ये तो शरणागती पत्करली की त्यातून तो बाहेर निघू शकतो, धर्माकडे शरणागती पत्करली. आता हे सगळं एबी थॅचरनी बिल डब्ल्यूला सांगून झालेलं होतं आणि बिल डब्ल्यूला काय पटलेलं नव्हतं, कारण बिल डब्ल्यूला धर्म, देव या संकल्पनामध्ये विश्वास नव्हता. बिल डब्ल्यू कॅल्वरी चर्च ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये जाऊन आला, तरी देखील त्याचं काहीही झालं नाही. तो परत दारू प्याला आणि योगायोग असा की त्याला 18 डिसेंबर 1934ला तो फ्लॅश झाला आणि त्या फ्लॅशनंतर त्याची दारू बंद झाली. पण डॉक्टर बॉबला भेटण्यापूर्वी त्याला डॉक्टर सिल्कवर्थनी जे सांगितलं, म्हणजे याच्यात 2 महत्त्वाची लोक आहेत, डॉक्टर कार्ल युंग, डॉक्टर सिल्कवर्थ आणि ते कॅल्वरी चर्चवाला ऑक्सफर्ड ग्रुप. डॉक्टर सिल्कवर्थनी त्याला सांगितलं की तू तुझा फ्लॅश सांगू नकोस, मेंटल ऑब्सेशन आणि फिजिकल ॲलर्जी सांग. म्हणून 1961 साली जेव्हा पत्र लिहिलं बिल डब्ल्यूनी कार्ल युंगला, तेव्हा त्यांनी कार्ल युंगला प्रश्न विचारला की तू तुझ्या पेशंटला असं का नाही सांगितलंस की आमच्याकडे उपाय नाही, तू धर्माकडे जा म्हणून. अहो म्हणाला असं मोठ्याने सांगायची चोरी होती, बाकीच्या डॉक्टर लोकांनी माझ्यावर टीका केली असती, कारण तसं काय प्रूफ काय नाही आमच्याकडे, डेटा काय नाही आहे की एवढे माणसं चर्चमध्ये पाठवली आणि त्यांची दारू बंद झाली, असा डेटा नाही. पण आता आमच्याकडे डेटा आहे. आता आम्हाला असं कळलेलं आहे, कालियुग म्हणतो की आता आम्हाला असं कळलेलं की अल्कोहोलिक्स अनॉनिमस नावाची संस्था हीच तत्व पाळते. बिल डब्ल्यू म्हणाला आहो साहेब, ही तत्व तुमचीच आहेत. तुमच्याकडून रोलँड एचकडून शेप, कोब्रा, एबी थॅचर, बिल डब्ल्यू, डॉक्टर बॉब आणि मध्ये डॉक्टर सिल्कवर्थ, हे असं करून हा प्रयोग इथे आलेला आहे. मग ती तत्व काय होती, तर तो म्हणाचा पहिलं होतं होपलेसनेस, पूर्णपणे माझी आशा गेलेली आहे. दुसरं तत्व होतं कन्व्हर्शन, म्हणजे बदल. अल्कोहोलिक सायन्समध्ये आल्यानंतर आपल्यामध्ये बदल होतो. तो बदल कसा होतो, 2 प्रकारे होतो. एक प्रकारे होतो तो बिल डब्ल्यूवाला फ्लॅश, आणि दुसऱ्या प्रकारे होतो तो आपल्याला होणारी एज्युकेशनल व्हरायटी. म्हणून बिग बुकमध्ये दुसऱ्या परिशिष्टामध्ये त्यांनी आध्यात्मिक बदल म्हणजे काय ते लिहिलेलं आहे. तो म्हणाला फ्लॅश नाही, प्रत्येकाला फ्लॅश होणार नाही. एज्युकेशनल व्हरायटी म्हणजे काल 2रीमध्ये होतो, मागच्या वर्षी यावर्षी 3रीत, पुढच्या वर्षी 4थीत. आता 34 वर्ष झाली म्हणजे मला सगळं कळलं असं नाही, मला अजूनही बऱ्याच गोष्टी कळलेल्या नाही. माझी काय PhD अल्कोहोलिक सायन्समध्ये नाही.
आणि डॉक्टर सॅम्युअल शूमेकरनी नंतर त्याला सांगितलं की स्पिरिटस कॉन्ट्रा स्पिरिटम, म्हणजे एक स्पिरिट आपल्याला माहिती आहे, हे पण स्पिरिट म्हणतात, आणि जे तत्वज्ञान देव भरम वगैरे लोक म्हणतात ते पण स्पिरिटच म्हणतात त्याला. एका स्पिरिट भूत या अर्थाने आहे आणि एक स्पिरिट देव या अर्थाने आहे. तर स्पिरिटस कॉन्ट्रा स्पिरिटम म्हणजे तुमच्या दारूच्या स्पिरिटला धुलाई करण्याकरता हे स्पिरिट त्याचा उपयोगी पडेल. आणि ही प्लेस हिमसेल्फ इन रिलिजियस ॲटमॉस्फिअर, असं डॉक्टर कार्ल युंगनी रोलँड एसला सांगितलेलं नव्हतं. कारण त्याचं नंतर डॉक्टर सिल्कवर्कशी आणि बिल डब्ल्यूशी बोलल्यानंतर त्याला कळलं. ऑक्सफर्ड ग्रुपची 4 तत्व होती. एक होतं ॲब्सोल्यूट ऑनेस्टी, पूर्णपणे प्रामाणिकपणा, ॲब्सोल्यूट प्युरिटी, पावित्र्य, ॲब्सोल्यूट अनसेल्फिशनेस, निस्वार्थीपणा, आणि ॲब्सोल्यूट लव्ह. बिल डब्ल्यू ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये जायला लागल्यानंतर त्याच्या लक्षात आलं दारुड्याला हे ॲब्सोल्यूट काही झेपणारे नाही. यू मस्ट डू इट म्हटलं तर गेला तेल लावा, तुम्ही चाललो प्यायला म्हणणार. आणि ह्या ज्या 5 पायऱ्या होत्या, ॲडमिशन, इन्व्हेंटरी, त्याच्यानंतर कन्फेशन, रेस्टिट्यूशन आणि सर्व्हिस टू अदर्स, ह्या 5 पायऱ्यांचा बिल डब्ल्यू जेव्हा पुस्तक लिहायला घेतलं 1937 साली, 38 साली आणि 39 साली प्रकाशित झालं, तेव्हा बिल डब्ल्यू हे पुस्तक लिहायचा आणि रोज जाऊन आपल्या ग्रुपमध्ये वाचायचा. आणि ग्रुपमध्ये वाचताना तिथे मारामाऱ्या व्हायच्या, कारण धर्मवाले वेगळे होते, बिनधर्मवाले वेगळे होते, देववाले वेगळे होते. त्या सगळ्यांच्या मारामध्ये बिल डब्ल्यू म्हणाला या 5 पायऱ्यांच्या मी जेव्हा लिहायला बसलो तेव्हा ती 12 झाली आणि ती जादू आहे. त्याच्यात पण बरीच काटपीट झालेली आहे. लॉंग फॉर्म वेगळा आहे पायऱ्यांचा आणि शॉर्ट फॉर्म वेगळा आहे. अशा प्रकारे 10 जून 1935 पर्यंत बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब एकमेकांना भेटून पहिली कडी स्थापन झाली. म्हणून आज आपण 10 जूनला शेवटची दारू नाही, 10 जूनला शेवटची आपला पहिला सोब्रायटीचा दिवस नाही डॉक्टर बॉबचा शेवटच्या दारूचा दिवस आहे. आपण प्रॉपर डे धरताना पहिला सोबर डे धरतो. 10 जून सोबर डे नाही, 10 जून शेवटची दारू प्यायलाचा दिवस आहे. पण वर्षानुवर्ष आपण 10 जून 1935 हा स्थापना दिवस मानतो, कारण हा त्याचा घटनाक्रम आहे आणि हे त्याचं विश्लेषण आहे. प्रत्येकामध्ये जोपर्यंत बदल होत नाही किंवा हा बदल कधी कधी तात्पुरता होतो, आपण बघितलं की माणूस स्लिप होतो. 12 वर्षानंतर आमचा तो बदलापूरवाला स्लिप झालेला आहे, 4 वर्ष झाली येत नाही मिटिंगला. आजच सकाळी फोन आला, मला मिटिंगला यायची इच्छाच होत नाही हो, रिहॅबमध्ये काम करतो पण मिटिंगमध्ये यायची इच्छा नाही. म्हटलं आता परमेश्वरच तुझं भलं करेल, काय करणार आपण ते. त्याच्यामुळे हे बदल जो आहे हा रोज झाला पाहिजे, 1 डे ॲट अ टाईम. आपल्या सगळ्यांना बिल डब्ल्यूनी डॉक्टर बॉबनी काय सांगितलेले आहे, तुम्हाला परमेश्वराने वाचवलेलं आहे ते दारू पिऊन मरण्यासाठी नाही, तुम्हाला परमेश्वराने वाचवलेलं आहे ते दारूपासून दूर राहून चांगलं आयुष्य जगून इतरांना हा संदेश द्यायचा आहे. मग त्याच्याकरता 12 पायऱ्या दिलेल्या आहेत. त्याची चर्चा वेगळी होऊ शकते. मी 12 पायऱ्यांपैकी पहिली, चौथी, 9वी आणि 12वी असे 4 पायऱ्यांचं वर्कशॉप घेतो. ज्या कुठल्या ग्रुपला मला बोलवायचं असेल त्यांनी मला बोलवा, काही प्रॉब्लेम नाही. 10 ते 5 ठेवा, किंवा तुम्हाला जेवणाची सोय नसेल करायची तर दुपारी 3 ते 9 ठेवा. हां, म्हणजे आपला ह्याला जगजीवनराम हॉस्पिटलला आम्ही 3 ते 9 केलं, तेवढं आम्हाला जेवणाची भानगड नाही ठेवायची. आमच्याकडे पैसे देत आणि लोकांच्या मुंबईत पैसे देत नाहीत लोक, स्वतःच्या जेवण्याचे पैसे देत नाहीत. मुंबई बाहेर तुम्ही गेलात तर त्याला कॉन्ट्रीब्युशन म्हटलं जातं आणि प्रत्येकजण आधी देतं, रजिस्ट्रेशन करतं, त्याचा QR कोड दिला जातो जाहिरातीत आणि त्या जाहिरातच्या QR कोडप्रमाणे लोक 100-200 जे काय ठरले असतील ते पाठवतात. माझी 66 वर्कशॉप झाली. पुन्हा आता पंढरपूरला जाणार आहे, पहिल्यांदा 2 दिवसाचं वर्कशॉप घेणार आहे. म्हणून मी आमच्या सुरतच्या माणसाला फोन केला, आपला सुरतचं काय बाबाचं नाव काय, हरेश दादांना फोन केला. त्याच्यानंतर चंद्रपूरला एक कोणतरी विवेकानंद म्हणून आहे त्याला फोन केला. म्हटलं 2 दिवसाचं वर्कशॉप मला घ्यायची माहिती. त्यामुळे सध्या मी 2 दिवसाचं वर्कशॉप घ्यायला चाललेलो आहे. 1 दिवसाचं वर्कशॉप एका पायरीचं घेतं. तुमच्यापैकी ज्यांना बोलवायचं ते बोलू शकतात. शिवाय यूट्यूब चॅनलवरती हे आत्ताचं शेअरिंग दुसऱ्या कोणाला पाठवायचं असेल तर 4 शब्द लक्षात ठेवायचे, AA, शेअरिंग, मुंबई आणि श्रीधर. स्पेलिंग कसंही करा तर तुम्हाला घेऊन जाईल. आता ह्याला दाखवलं मी 2 मिनिटामध्ये. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा म्हणजे नवीन येतील ज्या ज्या अपलोड केलेल्या असतील ते. हा 10 जूनचा इतिहास आहे. आज आपण त्याची चर्चा केली. 10 जून 2024
आणि शांती समूह कांजूरमार्गने मला ही सेवेची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सुंदर भाऊ. आता आपण कार्यक्रमाच्या मुख्य भागाकडे बोलूया. आपण सगळे उभे राहून बर्थडे सॉंग घेऊया. हॅपी बर्थडे अल्बर्ट सॅम्युअल. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday.